नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गणित भाग 2 मध्ये सर्व पेपरला आपल्या एका विद्यार्थ्याने 40 पैकी 40 मार्क्स मिळवलेले आहे. त्याने कशा पद्धतीने आपला पेपर राईट केलेला आहे आता आपण तो बघूया. चला, क्वेश्चन नंबर पहिला म्हणजे फर्स्ट एमसीक्यू असतो, सर्वांना माहित आहे. त्याने बघा एमसीक्यूचे ऑप्शन पण राईट केलेले आहे, ऑप्शन सोबत आन्सर पण राईट केलेलं आहे, कारण त्याला कॉन्फिडन्स होता म्हणून बरोबर आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बी मध्ये सर्वांना माहित आहे 4 क्वेश्चन असतात, एक क्वेश्चन 1 मार्कला असतो. प्रॉपर जे आन्सर आलेला आहे त्याने ते बॉक्स केलेलं आहे, इथे पण हायलाइट केलेलं आहे. आन्सर हायलाइट करत चला. त्यानंतर बघा इथे पण एक हायलाइट केलेलं आहे आन्सर, क्वेश्चन 4 मध्ये पण एक हायलाइट केलेलं आहे. आणि जॉमेट्रीमध्ये हे रिझन देणं गरजेचं असतं. तुम्ही जे काही वापरता प्रॉपर्टी त्याचं रिझन देत चला. असे 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 ॲक्टिव्हिटी असते, 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात. त्याने 2च सॉल्व्ह केलेले आहे, एक्स्ट्रा सॉल्व्ह केलेले नाही. जे पण केले ते एकदम परफेक्ट केलेले आहे. आणि ॲक्टिव्हिटीमध्ये जिथे बॉक्स आहे ते बॉक्स फक्त फिलअप करणे, एक्स्ट्रा राईट करायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा 4 पैकी 4 मार्क्स त्याला मिळालेले आहे. नंतर बी मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, एक 2 मार्क्सला असतो. तर बघा क्वेश्चन 1 घेतलेला आहे, 2 पैकी 2 मार्क्स मिळालेले आहे. 2 ला सुद्धा 2 पैकी 2 मार्क्स मिळालेले आहे. आणि 3 ला सुद्धा 2 पैकी 2 म्हणजे आउट ऑफ 2 मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर 4 मध्ये प्रॉपर राईट केलेला आहे आणि 2 पैकी 2 मार्क्स मिळालेले आहे. असे 4 क्वेश्चन 8 पैकी 8 मार्क्स मिळालेले आहे. इथे सुद्धा त्याने एकही और सॉल्व्ह केलेलं नाही. क्वेश्चन 3 मध्ये ॲक्टिव्हिटी 2 ॲक्टिव्हिटीपैकी एक ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची असते, एकच केलेली आहे, परफेक्ट केलेली आहे. 3 मार्क्सला बाळांनो 6 फिलिंग द ब्लँक असतात. प्रॉपर बॉक्समध्ये फक्त फिलअप केलेलं आहे, एक्स्ट्रा काहीच राईट केलेलं नाही. जसा प्रश्न आहे तसंच राईट केलेला आहे. नंतर बी बघा, बी मध्ये तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे असतात 3-3 मार्कला. ओके. तरी बघा अपोलोनियस थेरम आहे, प्रॉपर फॉर्म्युला वगैरे नाव वगैरे काय वापरलं ते सुद्धा राईट केलेलं आहे. अशाच प्रकारे बघा 3 पैकी 3 आणि जॉमेट्री कन्स्ट्रक्शन फुकटचे मार्क आहेत. ओके. तर तुम्हाला बाळांनो कशी मिळवायची आपण नंतर बघणारच आहोत. ठीक आहे. इथे सुद्धा 3 असे 6 पैकी 6 मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बाळांनो सर्वांना न आवडणारा प्रश्न, हाय लेवल थिंकिंगचा क्वेश्चन आहे. तर इथे सुद्धा 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात. आता इथे 4 नाही आहे, त्याला एक चुकलेला आहे, पण मी दिलेलं हे 4 मार्क्स काय चुकलं ते सुद्धा इथे राईट करून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. ओके. चिन्ह अर्ध दिलेलं होतं, इथे सेंटीमीटर राहिलेलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक 4 मार्क्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ओके, तो प्रॉपर ट्रिग्नोमेट्रीचा आहे, प्रॉपर राईट केलेला आहे. छानपैकी बघा कसं दिसतं आहे. छान दिसलं की व्यवस्थित पेपरही चेक होतो. ठीक आहे. 4 पैकी 4 म्हणजे 8 पैकी 8 मार्क्स मिळाले आहे. ॲक्च्युली त्याला इथं 1 मार्क कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये ट्रिग्नोमेट्रीचाच प्रश्न परत सॉल्व्ह केलेला आहे. 2 पैकी 1 सॉल्व्ह करायचा असतो 3 मार्क्सला. ठीक आहे. अशा प्रकारे या विद्यार्थ्याने त्याचा पेपर राईट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला पेपर राईट करायचा आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सेव्ह करा. ओके. आपण इथेच थांबूया. थँक्यू.